स्वयंपाकाचा कंटाळा आलाय तर बनवा की झटपट अर्ध्या तासात होणारी ही एक रेसिपी। यासाठी पालक सोडला तर बाहेरचं काहीच लगेच जाऊन आणावं लागत नाही, कारण यामध्ये लागणारं सगळं साहित्य आपल्या घरातच असतं। स्वयंपाकाचा कंटाळा आला ना की असं वाटतं काहीतरी पटकन बनणारं आणि टेस्टी बनणारं आपल्याला खायला मिळावं, म्हणजे मग घरातल्या गृहिणींना सुद्धा आराम आणि खाणाऱ्यांची सुद्धा मज्जा। म्हणूनच आज आपण झटपट बनणारा बेत म्हणजेच डाळ पालक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी पालकची पानं स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। आता ही डाळ पालक आपण मिश्र डाळींची बनवू शकतो किंवा फक्त तुरीच्या डाळीची बनवली तरी चालणार आहे। म्हणून मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ असं सगळं प्रमाण मी घेतलेलं आहे। आता या डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं धुवून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही मसूरची डाळ घातली तरी चालणार आहे। बऱ्याच जणांकडे शेंगदाणे यामध्ये घातले जात नाही, पण आमच्याकडे घातले जातात आणि शेंगदाणे शिजले ना या डाळी बरोबर की ते राईस सोबत खाताना खूप छान लागतात। आणि डाळ पालक सुद्धा आहे ना आमच्याकडे शक्यतो राईस बरोबरच खाल्ली जाते। चपाती भाकरी या सगळ्यापेक्षा ना राईस बरोबरच डाळ पालक खूप छान लागते। तर आपली डाळ धुवून झालेली आहे। आता हे जे पाणी घातलंय ना या पाण्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटं ही डाळ भिजत ठेवायची। 20 मिनिटांनंतर इथे मी हा कुकर घेतलेला आहे। त्या कुकर मध्ये आपण ही सगळी पालक काढून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण या भिजत ठेवलेली डाळ आणि शेंगदाणे घालणार आहोत। या पाण्यासकटच आपल्याला यामध्ये घालायचंय, कारण आपल्याला यात अजून थोडं पाणी ऍड करायचंय। आता ही रेसिपी आहे ना तुमचा एक परफेक्ट लंच होऊ शकते किंवा तुमचा एक परफेक्ट डिनर सुद्धा होऊ शकते। आता यामध्ये घालूया एक टोमॅटो। हा पूर्ण एक टोमॅटो आहे मीडियम साईजचा, बारीक कट करून घेतलेला आहे। इथे अर्धा कांदा मी घेतलेला आहे, उभा कट केलेला आहे हा अर्धा कांदा, आणि यातला राहिलेला अर्धा कांदा आपल्याला नंतर फोडणीसाठी लागणार आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। आता ही हळद जर तुम्हाला शिजवताना नसेल घालायची तर तुम्ही फोडणीमध्ये घातली तरी चालणार आहे। आता इथे मी 1 तांब्या आणखी पाणी घातलेलं आहे आणि तेल घालत आहे 1 चमचा। आता हे सगळं मिक्स करायचंय व्यवस्थित आणि आपण 4 शिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या आपण काढून घेऊया। पाण्याचं प्रमाण खूप जास्त नाही ठेवायचं, नाहीतर मग सगळं डाळ आणि ते पाणी आहे ना पालकाचं ते सगळं ओतू जातं। आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, हे पहा छान डाळ शिजलेली आहे। आता ही डाळ थोडी आपण अशी घोटून घेऊया। पालक तर तसाही शिजायला वेळ लागत नाही, पण आपण यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे आणि ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, म्हणून आपण इथे 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता डाळीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची थोडी मोहरी। मोहरी छान फुलली की घातलं यामध्ये जिरं आणि मोहरी छान फुलले आहेत। आता 2 मिरचीचे आपण असे 4 भाग करून घेतले, 4 तुकडे करून घेतले, ते घालूया। आणि राहिलेला अर्धा कांदा तो आपण बारीक कट करून घेतला होता, तोही घातलेला आहे इथे। आता हा कांदा छान फ्राय करून घेऊया। आता इथे मी यामध्ये आलं लसूणची पेस्ट वापरत आहे। तुम्ही आलं लसूण ठेचून घेतलं तरी चालणार आहे आणि अद्रक जर तुम्हाला यामध्ये नको असेल तर तुम्ही फक्त यामध्ये लसूण ठेचून घातला तरी चालणार आहे। आता यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत। तर हा घरगुती मसाला घेतलाय मी 1 चमचा, अर्धा चमचा गोडा मसाला, हळद घेतली थोडीशीच घेतली हळद, आणि धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे। हळद मी आधी सुद्धा घातली, त्यामुळे आता फोडणीमध्ये मी थोडीच घालणार आहे। हे मसाले सुद्धा आपल्या घरात नेहमीच असतात। मसाले छान फ्राय झाले की आता यामध्ये आपली जी शिजवलेली डाळ आहे, जी घोटून घेतली होती आपण छान, ती घालून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता ती डाळ अगदी व्यवस्थित घोटली गेलेली आहे। त्यामध्ये फक्त शेंगदाणे दिसतात आणि हरभऱ्याची थोडीशी डाळ दिसत आहे, पण ही डाळ शिजलेली आहे। खरं तर हे असंच टेक्स्चर पाहिजे, हरभऱ्याची डाळ थोडी अख्खी राहिली पाहिजे आणि मुगाची आणि तुरीची डाळ पूर्ण छान शिजली गेली पाहिजे, तेव्हा ही डाळ पालक छान मिळून येते। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया आणि इथे मी कुकर मध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, ते कुकर विसळून हे पाणी आपण यामध्ये ऍड केलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता ही डाळ जी आहे ती अगदी अशी घट्टसर आहे, पण जर तुम्हाला ही डाळ अशी थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडं पाणी घालू शकता। पण डाळ पालक ही अशी घट्टसरच छान वाटते राईस सोबत खायला।
तुम्ही जर यामध्ये पाणी घातलं तर तुम्हाला मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण थोडं थोडं वाढवावं लागेल, नाहीतर डाळ तुमची फिक्की बनेल. त्याला अजिबात तिखटपणा राहणार नाही. एक 3 ते 4 मिनिटांसाठी आपण ही डाळ छान उकळून घ्यायची. डाळ छान उकळली. आता यावरती आपण तडका देणार आहोत. त्यासाठी इथे मी छोट्या या पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलेले. आता ते तेल छान एका दुसऱ्या गॅसवरती मी गरम करून घेतेय. डाळीला अशी छान चरचरीत फोडणी आपण देणार आहोत इथे. हे पहा, आता हे तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालूया आपण थोडंसं जिरं. आपण जिरं आधी सुद्धा घातलंय, त्यामुळे थोडं कमीच घाला. मिरच्या घातल्यात, सुक्या मिरच्या आहेत या 3 ते 4 घातलेल्या आहेत. लसूण बारीक कट करून घातलाय आणि ही मिरची पावडर आहे ती थोडीशी घातलेली आहे. आता यामध्ये तुम्ही हिंग सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे आता नव्हता हिंग, त्यामुळे मी हिंग इथे वापरत नाहीये. पण फोडणीमध्ये हिंग घातलं ना तर एक छान वेगळा फ्लेवर येतो याला. म्हणून जर तुमच्याकडे हिंग असेल ना तर तुम्ही या फोडणीमध्ये हिंग नक्की वापरा. आता हे पहा, तुम्ही पाहिलं असतालच मी लगेचच यावरती झाकण ठेवलं आणि गॅस बंद केलेला आहे. एक 5 मिनिटांनंतर आता मी हे झाकण काढत आहे. 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून ती फोडणी तशीच ठेवली होती, त्यामुळे डाळीला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि अशी छान चरचरीत फोडणी दिल्यावर जो फ्लेवर येतो ना या डाळीला, तो अगदी नेक्स्ट लेवल असतो. आता आपली डाळ छान तयार झालेली आहे, पाहू शकताय. ही डाळ पालक पाहून असं वाटतं पटकन जेवायला बसावं. चला तर ही डाळ पालक आपण सर्व करूया. पालकची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. हा मील एक तुमचा हेल्दी मील होऊ शकतो. तुमच्या मुलांना सुद्धा हा मील नक्की आवडेल आणि यामधली पालक सुद्धा ते आवडीने खातील. मुलांना जेव्हा जेवायला देतो ना आपण राईस आणि ही डाळ पालक, तेव्हा त्याच्यावरनं थोडीशी तुपाची धार घालायची, म्हणजे मग मुलं सुद्धा ही डाळ पालक आवडीने खातील. हे पहा कसली भारी दिसते ही डाळ पालक. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येऊ अगर न येऊ, पण ही डाळ पालक आणि राईसचा मील तुम्ही नक्की एकदा तरी करा. तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा ही डाळ पालक आणि राईस नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.